1 महिना आधीच 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे, याचा विशेष आनंद आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज शुक्रवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणीनं कालपासूनच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती, परंतु काल 11 सप्टेंबर रोजी काल गुरुवार रोजी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नव्हते। त्यामुळे आज 12 सप्टेंबर आजचा वार शुक्रवार, तर आज शुक्रवार रोजी 12 सप्टेंबर रोजी या प्रमुख 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 12 सप्टेंबर शुक्रवार आज शुक्रवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते पडल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने दोन्ही हप्त्यांचे पैसे काढून सुद्धा आणलेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं काल गुरुवार होता, आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आहे। एकंदरीत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये पैसे येणार होते। त्याप्रमाणे काल 11 सप्टेंबर गुरुवार रोजी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळी 7 वाजल्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे उद्याचा वार शनिवार आहे, उद्या 13 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच उर्वरित 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणीनं राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलंय उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील। तर बघा लाडक्या बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। दोन्ही हप्त्यांचे पैसे खटागड बँकेमध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज 12 सप्टेंबर शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो। त्याचप्रमाणे काल ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि उद्या शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याची संपूर्ण यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवत आहेत। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे नियमितपणे आलेले असेल, परंतु मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून काही हप्त्यांचे पैसे लेट येत होते, काही हप्त्यांचे पैसे ने थोडासा अडथळा येत होता, परंतु लाडक्या बहिणीनं यापुढे अडथळा येणार नाही। या ऑगस्ट हप्त्यासाठी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी सध्याच्या स्थितीला कोणताही अडथळा निर्माण नाही। तर खटागड बहिणींच्या खात्यामध्ये 7 वाजल्यापासून बँकेचे मेसेज पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज सकाळी DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। थेट महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे। राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणीने आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या आदेशाचं
सूचनांचं पालन सुद्धा करायचं आहे. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी आताच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल गुरुवार 11 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत आणि उद्या शनिवार 13 सप्टेंबर रोजी उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणीनं कालच तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असते, परंतु काल काही तांत्रिक अडचण असल्यामुळे काल फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले आहेत. आज सर्वात मोठा टप्पा आहे. म्हणजेच आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती, परंतु आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कोणत्याही माता भगिनींनी काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला होता. म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची वळणे 3,000 रुपयाप्रमाणे आलेले नव्हते, फक्त जुलै हप्त्याचे 1500 रुपये सोडलेले होते. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदर फक्त 1500 रुपयांची वळणे मिळालेली होती. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती प्रचंड नाराज होत्या. लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका करत होत्या. लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश सुद्धा केला जात होता. परंतु सध्याच्या स्थितीला सर्व लाडक्या बहिणी आता सरकारवरती खुश झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींची नाराजी सुद्धा दूर झालेली आहे, कारण बहिणींच्या बँकेच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे कालपासूनच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणीने भरपूर दिवसांपासून या 2 हप्त्यांची वाट भरपूर दिवसांपासून पाहिलेली आहे आणि आज प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींची या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणीनं आज 12 सप्टेंबर आजवर शुक्रवार तर आजसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. त्यांच्यासाठी आजची सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे. एकंदरीत राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, परंतु या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी या 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होत नसतं. त्यामुळे राज्य सरकारकडून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली होती. त्यापैकी काल पैसे आलेले आहेत, आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पैसे सुरू आहेत आणि उद्या तिसऱ्या दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, म्हणजेच आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या प्रमुख 10 बँकांमध्ये पैसे येणार आहेत त्या 10 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. एकंदरीत 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहिल्याशिवाय कोणत्याही लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आदेश देण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्तानं जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये येतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची 3,000 रुपयांची वळणी मिळून जाईल. परंतु लाडक्या बहिणींची राज्य सरकारकडून फसवणूक सुद्धा करण्यात आलेली होती. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सांगितले आणि प्रत्यक्षामध्ये फक्त 1500 रुपये सोडलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज सुद्धा झालेले होत्या. तर नाराजी दूर करण्यासाठी थेट बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा
होतच आहेत, कारण ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे आणि सप्टेंबर महिनासुद्धा संपत आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये न मिळता या सुरुवातीला मिळत आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर वेळ झालेला आहे. आता तुम्हाला महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत. आता आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत आणि ज्या 10 बँकेमध्ये पैसे जमवत आहेत, तर ती 10 बँकांची नावे त्यासोबतच 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी, प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपवून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. त्याच बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. तर या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेले आहे. तर 1 वर्षांपूर्वी अगोदर जे नियम लावण्यात आलेले होते ते सर्व नियम रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर आता या 2025 साठी महत्त्वाचे 5 नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी या 2025च्या 5 नियमांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. अशाच बहिणींची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच या 2025 मध्ये काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, काही नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा, लाडकी बहिणींना सर्वात प्रथम तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तर बघा, लाडकी बहिणींना सर्वात प्रथम कोणत्याही लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. लाडक्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावे. एकंदरीत ज्या ज्या लाडक्या बहिणी प्रमुख नियमांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा, लाडक्या बहिणींना आता आपण पात्रता आणि नियम सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना टोटल मिळून 22 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत. परंतु आज सकाळी पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कधी पण मेसेज पडू शकतो. कधी पण तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकतो. बघा, लाडकी बहिणींना दुपारी 2 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि दुपारी 2 नंतर उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. एकंदरीत 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा, सर्वात प्रथम 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवार रोजी, म्हणजेच आज सरासरी शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा वाचून दाखवतो. बघा, लाडकी बहिणींना याच्यामध्ये पुणे शहर आहे, त्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, हिंगोली जिल्हा, अशा जिल्ह्यांमध्ये टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 2 वाजेपर्यंत हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत या प्रमुख 8 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा दुसऱ्या टप्प्यामधील दुसऱ्या यादीमधील 8 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांना आज दुपारी 2 वाजल्यापासून कधी पण मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना तुमचा जिल्हा पहिल्या यादीमध्ये आहे की तुमचा जिल्हा दुसऱ्या यादीमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील. भरपूर दिवसांचा संघर्ष या ठिकाणी संपून सुद्धा जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज वार शुक्रवार, आज 12 सप्टेंबर रोजी राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता टोटल मिळून या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्य
राज्यातील ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणीने ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाट सुद्धा पाहिलेली आहे, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत, त्यांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना टोटल मिळून 20 जिल्ह्यांमध्ये निधी वितरणार होता, त्याच्यापैकी आता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू आहेत। उर्वरित 8 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, परंतु उर्वरित 8 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर ज्या बँकेमध्ये पैसे येतील, ज्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि ज्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। तर बघा, लाडकी बहिणींना आज SBI बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, IDBI बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, HDFC बँकेमध्ये, IDBI बँकेमध्ये, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पतसंस्था बँक, सोसायटी बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना DBTची प्रोसेस नसेल, अशाच बँकेमध्ये हे पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे जर तुमचं बँक खाता अशा बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं सुद्धा ट्रान्सफर करायचं आहे। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण या ठिकाणी बँकांची यादी आणि 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहिलेली आहे। उर्वरित 8 जिल्ह्यांची यादी सुद्धा लगेच वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींना, उर्वरित 8 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा धाराशिव जिल्हा, तिसरा जिल्हा भंडारा, चौथा जिल्हा गोंदिया, त्यासोबतच नागपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, त्यासोबतच बुलढाणा असेल, अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यासोबतच नागपूर विभाग, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यासोबतच कोकण असेल, अशा जिल्ह्यांमध्ये, अशा तालुक्यांमध्ये आणि अशा गावांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण सर्व माहिती पाहिलेली आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये काल गुरुवार, आज शुक्रवार, उद्या शनिवार, परवा दिवशी रविवार, त्याच्यानंतर सोमवार अशा दिवसांमध्ये पैसे वाटप होणार होते आणि त्याप्रमाणे निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र।